पुण्यामधील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्याच्या कठड्यावरून दरीत कोसळून मृत्यू झालेला होता. सुरुवातीला हा अपघात वाटतो, पण जेव्हा पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा धागा पकडतात, तपास करतात, तेव्हा समोर येतं एक थंड डोक्याने रचलेला भयानक कट. बोस्टन युनिव्हर्सिटीमधून शिकून आलेला 26 वर्षाचा केतन अग्रवाल याचा अपघात नव्हता, तर त्याचा थंड डोक्याने खून करण्यात आला होता. आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी हा संपूर्ण कट रचला होता. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक चूक नक्की करतो. आणि याही प्रकरणात चेतनने स्वतःला वाचवण्यासाठी खूप मोठा बनाव रचलेला होता. पण त्याची एक चूक आणि पोलिसांनी शोधलेला तो डिजिटल क्ल्यू यानं संपूर्ण मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश झाला. नेमका काय होता तो क्ल्यू आणि चेतन नेमका कुठे चुकला, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी मृत्यू झालेला होता. कठड्यावरून पडून या केतनचा मृत्यू झालेला होता. 18 जून रोजी जे घडलं ते पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला होता. केतन अग्रवालचा दरीत कोसळून मृत्यू झालेला होता, पण पोलिसांना पहिल्या दिवसापासून या घटनेवरती, या मृत्यूवरती संशय होता. जेव्हा तपास पुढे सरकला, पोलिसांनी या प्रकरणाचा जेव्हा तपास केला, तेव्हा डिजिटल पुराव्यांनी पोलिसांनी अक्षरशः पोलिसही जे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले, त्यांनी अक्षरशः पोलिसही चक्रावून गेले. आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात गेल्या 6 महिन्यात तब्बल 2004 वेळा फोनवरती बोलणं झालेलं होतं. म्हणजेच या फोनचा जो बोललेला कालावधी होता तो जर काढला तर तब्बल 238 तास या दोघांमध्ये गप्पा झालेल्या होत्या. आणि या गप्पा काय होत्या, तर केतनला संपवण्याचा कट या संपूर्ण गप्पांमधून रचला जात होता अशी माहिती मिळते. चेतन चौधरीनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा अतिशय योग्य पद्धतीने आणि अतिशय थरारक पद्धतीने खतरनाक असा प्लॅन आखलेला होता. 18 जूनला म्हणजे खुनाच्या दिवशी चेतननं गुपचूप आपला स्वतःचा मोबाईल घरात किंवा दुकानातच ठेवलेला होता. सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:40 त्यांनी स्वतःचा मोबाईलचं इंटरनेट हे पूर्णपणे बंद करून ठेवलेलं होतं, जेणेकरून त्याचं लोकेशन जे आहे, त्याचं जे लोकेशन आहे घटनेच्या वेळेचं ते लोकेशन, म्हणजे ज्यावेळेस ते लोकेशन म्हणजे लोहगडवरती गेलेला होता ते लोकेशन पोलिसांना कळू नये यासाठी त्यांनी त्याचा मोबाईल घरी किंवा स्वतःच्या दुकानामध्ये ठेवलेला होता. आणि तब्बल सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5:40 हा मोबाईल जो आहे त्याचा बंदच होता, कारण आपलं लोकेशन पोलिसांना ट्रेस करता येऊ नये हाच त्यामागचा एक उद्देश होता. तो दुकानाच्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल घेऊन लोहगडावर पोहोचलेला होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने हा सर्व पद्धतीची जी आहे ती तांत्रिक काळजी घेतलेली होती, कारण तांत्रिक पुराव्यामध्ये आपण कुठेही अडकू नये याची काळजी पुरेपूर चेतननं घेतलेली होती. पण हा जो चेतन आहे तो नेमका कुठे चुकला, तर त्याने सर्वात पहिली चूक केली आणि ती म्हणजे चेतन लोहगड परिसरात फिरत असताना त्याने स्वतःची ओळख लपवण्यासाठी भर उन्हाळ्यात उलनची हुडी घातलेली होती आणि कानात हेडफोन लावलेले होते. कडक उन्हात हिवाळी कपडे घालून फिरणारा हा संशयित तरुण थेट सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला होता. ही चेतनची पहिली चूक होती. चेतनची दुसरी चूक काय होती, तर चेतनची दुसरी चूक ही होती की त्याने स्वतःचा मोबाईल घरीच ठेवलेला होता. टोल नाक्यावरील एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चेतन जो आहे तो कॅप्चर झालेला होता. पोलिसांनी जेव्हा डिजिटल पुरावे गोळा करायला सुरुवात केली, तेव्हा चेतनचं इंटरनेट तब्बल 9 तास, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तब्बल चेतनचं इंटरनेट तब्बल 9 तास बंद असणं आणि त्याच वेळेत त्यानं हुडी घालून सीसीटीव्हीत दिसणं हाच पोलिसांसाठी सर्वात मोठा क्ल्यू ठरलेला होता. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या पथकानं याच एका क्ल्यूच्या आधारे चेतनला बेड्या ठोकल्या आणि सियाचा खतरनाक प्लॅन जो आहे तो अखेर समोर आलेला होता. गुन्हा कितीही थंड डोक्याने केला तरी तांत्रिक युगामध्ये जर आपण पाहिलं तर डिजिटल पाऊल खुणा किंवा डिजिटल पुरावे हे पुसणं प्रचंड अशक्य असतं. हेच या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. स्वतःचा फोन घरी ठेवून इंटरनेट बंद करून पोलिसांना हुलकावणी देण्याचा चेतनचा प्रयत्न त्याच्या एका त्यांनी जी घातलेली उलन हुडी होती त्यामुळे फसलेला आहे. आणि त्याचबरोबर टोल नाक्याच्या कॅमेरामध्ये तो पूर्णपणे फसलेला होता, कारण महत्वाचं कारण म्हणजे टोल नाक्यावरील कॅमेरामध्ये चेतन पूर्णपणे कैद झालेला होता, कॅप्चर झालेला होता. सियाने आधी जर पाहिलं तर 31 मे रोजीही केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केलेला होता, तेव्हा सापाचा बहाणा या जी सिया आहे तिने दिलेला होता.
त्यानंतर जी आहे हा संपूर्ण प्रकार जो आहे यापूर्वी सुद्धा घडलेला होता. परंतु हा प्रकार त्यावेळी फसला. परंतु तो प्रकार जो आहे तो प्रत्यक्षामध्ये साकार करण्यात आला आणि तो म्हणजे 18 जूनला चेतनच्या साथीनं सियानी जे आहे केतनचा काठा काढला. आज पोलिसांनी या दोघांना जरी गजाआड केलेलं असलं तरी ही जी संपूर्ण घटना आहे त्यांनी अक्षरशः पुण्यामध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झालेली आहे. कारण सियानं अवघ्या निष्पाप मुलगा जो आहे, अवघ्या 24 वर्षाचा जो निष्पाप मुलगा आहे केतन, याचा अक्षरशः त्याच्या सियाचा मित्र म्हणजे चेतन चौधरी याच्या मदतीनं केतनचा बळी घेतला आणि यामुळं संपूर्ण आता अग्रवाल कुटुंबावर मोठी शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या कुटुंबाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे कोणती धक्कादायक माहिती उघडकीस होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.